मंडळी, आज मी बनवलेली आहे चिकन मोगलाई. छान अशी रेसिपी आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया चिकन मोगलाई. चिकन मोगलाई बनवण्यासाठी बोनलेस चिकन घेतलेलं आहे मी अर्धा किलो आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. यामध्ये आपण अर्धा वाटी एवढं दही, अर्धा कप म्हणजे लिंबू पिळूया. थोडस म्हणजे 2 चमचे एवढा लिंबूचा रस निघेल एवढा लिंबू पिळून घ्यायचा. आलं लसणाची पेस्ट, थोडीशी काळी मिरी पूड पाव चमचा एवढी, पाव चमचा धने पूड, पाव चमचा जिरे पूड, अर्धा चमचा एवढी हळद आणि मीठ घालून घ्यायचे. थोडस आधी घालायचं, नंतर ग्रेव्ही मध्ये घालायचं. आता मिश्रण सगळं चवीनुसार घालायचं. चिकनला लावून घेतलंय, सगळे मसाले लावून घ्यायचे आणि अर्ध्या तासासाठी याला मॅरिनेट करून ठेवायचं. मिक्स करून घेतलं मी आणि अर्धा तास तरी आता हे मॅरिनेट करून ठेवायचं. आणि जर तुम्हाला आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी घाई असेल तर तुम्ही आदल्या दिवशी मॅरिनेट करून फ्रीज मध्ये ठेवलं तरी चालतं. सगळी तयारी करून ठेवायची, मसाले वगैरे बनवून, आणि वेळेवर मग बनवू शकता. तर आता मी मॅरिनेट करून ठेवलं. आता आपण वाटण 3 कांदे उभे चिरून तळून घेतलेले आहेत, थोडेसे काजू घेतलेले, ह्यामध्ये तुम्ही बदाम हे ऍड करू शकता. आणि ह्यामध्ये आता दूध घालायचं, हे पाणी काढून घ्यायचं आणि दूध घालायचं, थोडस दूध किंवा तुम्ही दही घालू शकता. आणि मिक्सरला मॅरिनेट करून अर्धा तास झालेला आहे. आणि आता आपल्याला रेसिपी म्हणजे ग्रेव्ही बनवायला घ्यायचे, चिकन मोगलाई बनवायला घ्यायचे. तर आपण वाटण जे केलं, कांदा आणि काजू आणि दूध घालून, दूध किंवा दही घालून करायचं, ते मी हे बाउल भरून वाटण झालेलं आहे. मसाले अगदी बेसिकच आहेत, जे आपल्या घरात साहित्यात अस्तित्वात घरात असलेलेच आहेत. घरगुती गरम मसाला जो आपल्या घरात असेल तो घ्या. जिरे पूड आहे पाव चमचा, अर्धा चमचा धने पूड आहे, अर्धा चमचा गरम मसाला कुठल्याही ब्रँडचा चालेल. मीठ चवीनुसार, मीठ ह्यामध्ये पण घातलेलं आहे मॅरिनेट करायला आणि त्यामुळे मीठ मी कमी घेतलेलं आहे. काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा, रंगासाठी, नसेल तर नाही घातली तरी काही हरकत नाही. आणि मसाला जो आहे तो मी घरचाच घेतलेला आहे, दुसरे काहीच मसाले नाहीयेत. हळद ह्यामध्ये घातलेली आहे, त्यामुळे पुन्हा हळद घेतलेली नाही. आणि खडे मसाले म्हटलं तर खडे मसाले अगदी बेसिक आहेत. दालचिनीचे 2 काड्या घेतलेल्या आहेत, 3 हिरवी वेलची, जिरं घेतलेलं आहे पाव चमचा, जिऱ्याऐवजी तुमच्याकडे जर शहा जिरं असेल तर ते घेऊ शकता. 1 तेजपान घेतलेलं आहे, 2 लवंग, 8-10 काळी मिरी इतकं घेतलेलं आहे. आणि फ्रेश क्रीम घेतलेली 1 बाउल भरून, ऑप्शनल आहे. दुधावरची साई असेल तरी घातली फेटून तरी चालेल. आणि कसुरी मेथी आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि लागणार आहे तेल. तर चला मग आता आपण पातेल्यामध्ये जवळजवळ मी 1.5 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे. आणि तेल गरम झालं की आपल्याला खडे मसाले यामध्ये घालून घ्यायचे, थोडेसे परतून घ्यायचे आणि लगेच त्यामध्ये चिकन घालून घ्यायचे मॅरिनेट केलेलं. आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 10 मिनिटं अशी याची वाफ काढून घ्यायची झालेली आहे. आणि बघा चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि थोडस हे पाणी आपल्याला पूर्ण आटवून घेऊन मग त्यामध्ये आपल्याला जे मसाले आपण घेतलेत ते घालून घ्यायचे. चिकनचं बरचस पाणी आटलेलं आहे बघा. आता ह्यामध्ये आपल्याला हे जे मसाले घेतलेत आपण, बेसिक मसाले, ते सगळे घालून घ्यायचे. पुन्हा मसाले घालून मिक्स करून घ्यायचं. बघा मसाले घातल्यानंतर ग्रेव्हीला रंग बघा, टेक्स्चर बघा कसं आलं. अजून आपल्याला वाटण घालायचंय. आता थोडा वेळ अजून मध्यम आचेवरच आपल्याला मसाले पण यामध्ये मुरू द्यायचे, शिजू द्यायचे. वाटण घालायचंय. बघा किती छान रंग आलेला आहे बघा. ग्रेव्ही बघा किती छान झाली लगेच. आणि आता हे जे आपण कांदा काजूचं वाटण केलं ते घालून घ्यायचं. आणि वाटणातलं पाणी आहे मी बाजूला काढून ठेवलेलं आहे, तेच ह्यामध्ये आपल्याला घालायचंय. पाणी जो वाटणातनं मी काढून घेतलेला आहे तोच पाणी मी घालून घेतला. थोडा जास्त आहे, ग्रेव्ही होणार थोडीशी नंतर जाड होणार, कारण अजून चिकन शिजायचं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि 15-20 मिनिटं तरी मध्यम आचेवर शिजवायचं, कारण इकडलं चिकन शिजायला वेळ घेतं. आपलं भारतातलं आहे ते पटकन 10 मिनिटात शिजून जातं, वेळ लागणार. आणि चिकन छान असं शिजलेलं आहे, ग्रेव्हीला क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे बघा. आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय फ्रेश क्रीम. फेस क्रीम घालताना गॅसची आच पूर्ण बंद करून घ्यायची
आणि मिक्स करून घ्यायचा. फ्रेश क्रीम घातल्यानंतर भाजीचा रंग जो आहे ग्रेव्हीचा तो थोडा लाईट होऊन जातो, पण ग्रेव्हीला चव छान लागते. कसुरी मेथी पण घालून घ्यायची. आता ह्यामध्ये ही एक हिरवी मिरची घालून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर जास्त नाही, अगदी 5-6 असे पाकळ्या घालायच्या कोथिंबीरच्या. आणि थोडेसे 1-2 मिनिटं फ्रेश क्रीम घातल्यानंतर पुन्हा उकळी काढून घेतली. आणि आता ही आपली चिकन मोगलाई आपली झालेली आहे. आणि ही आता तुम्ही भातासोबत किंवा रोटी सोबत, नान सोबत छान अशी कुलचा नान सोबत खाऊ शकता. आता मी ही बाउल मध्ये काढून घेते. चिकन मोगलाई ग्रेव्ही बाउल मध्ये काढून घेतली. टेक्स्चर बघा किती सुंदर आलेला आहे, रंग पण सुरेख आलेला आहे. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. झटपट आहे, कमी साहित्यात आहे, आवडेल तुम्हाला. आणि व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.